नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र, आज आपण पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी संदर्भात महत्त्वाची माहिती अपडेट जाऊ. विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट असल्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्र, लवकरच मैदानी चाचणी सुरू होणार आहेत आणि राज्य सरकार तुम्हाला लवकरच हॉल तिकीट संदर्भात म्हणजे पोलीस प्रशासनाकडून मेसेज येतील. तुम्हाला लवकरच मैदानी चाचणीच्या सर्व तारखा येऊन जातील. विद्यार्थी मित्र, राज्य सरकारला ही जी भरती केली 17,000ची, तर ही सुद्धा विद्यार्थी मित्र कमीच आहे. कारण की गृह विभागामध्ये जवळजवळ 50-60 हजार रिक्त पदे आहेत आणि त्यातली यांनी अजून 17,000च पदे भरली आहेत. म्हणजे बरीच म्हणजे अजूनही विभागामध्ये जवळजवळ 15,000 ते 20,000 पदे रिक्त असल्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्र, ज्याप्रमाणे हे जे आता सरकार होतं मागील वर्षी, यावर्षीसुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा पंतप्रधान होणार आहेत, परंतु त्यांना पाहिजे तेवढं यश निवडणुकीमध्ये घेता आलं नाही. यामध्ये सर्वात मोठा एक कारण होतं ते म्हणजे बेरोजगारी. राज्य सरकारने रोजगार उपलब्ध केला नाही, नोकर भरती एवढ्या केल्या नाही आणि त्याचा कुठंतरी परिणाम त्यांना निवडणुकीमध्ये भोगावा लागला. त्याचं कुठंतरी त्यांना अपयश बघावं लागलं. तर विद्यार्थी मित्र, त्याचा फटका म्हणून तुम्ही बघू शकता की निवडणुकीत फटका बसल्यावर राज्य सरकारला जाग. 75,000 नोकर भरतीचे काय झाले, विभागाकडून मागवली माहिती. नोकर भरतीबाबत ज्या विभागाने हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. सरकारने छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती विभाग, नाशिक या विभागातून किती नोकर भरती झाली याची माहिती विभागनीय माहिती मागवली आहे. तर विद्यार्थी मित्र, बऱ्याच विभागामध्ये पदभरती ही झाली नाही. रिक्त पदे अजून मोठ्या प्रमाणात आहे. राज्य सरकारने अति कमी प्रमाणामध्ये म्हणजे वनरक्षकचे बघू शकताय तुम्ही, फक्त 450 का 500, 1,000-1,500 असे इतके कमी प्रमाणात पदे भरली. त्यानंतर एक्साईज डिपार्टमेंट असो म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभाग असो, या सर्व विभागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे आहेत. तरी राज्य सरकारने यामध्ये म्हणजे विभागाने हलगर्जीपणा केला आणि त्याचा फटका हा त्यांना निवडणुकीमध्ये भोगावा लागला. राज्य सरकारला आता इथून पुढं नोकर भरती करावीच लागत नाही, तर हे सरकार परत पुन्हा घरी बसू शकतं आहे. कारण की विद्यार्थ्यांनी किंवा जनतेने यांना दाखवून दिलं की तुम्ही जर जनतेचे कामं केले नाही तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळं कमीत कमी या गोष्टीची जाग येऊन आता राज्य सरकार तरी नोकर भरती करू शकते, करणार आहे 100%. तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करीत राहा, लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती सुटणार आहेत. त्यामुळं विद्यार्थी मित्र, आणि पोलीस भरतीसुद्धा परत पुन्हा ही 14,000 जरी झालेली असली, 17,000 जरी झालेली असली तरी परत पुन्हा नोकर भरती, पोलीस भरती होण्याची शक्यता आहे. कारण की गृह विभागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ रिक्त आहे की विचारू नका. त्यामुळं तुम्ही तयार राहा आणि लवकरच मैदानी चाचणी पूर्ण होऊन तुमची लेखी परीक्षासुद्धा शासन आता लवकरात लवकर करू शकतं आहे. कारण की लवकर पदभरती करून पुढची पदभरतीसुद्धा शासनाचं नियोजन असणार आहेत. त्यामुळे एक खुशखबर अशी आहेत की तुम्ही या भरतीची चांगली तयारी करा जोरात आणि इतर भरतीची सुद्धा तयारी करीत राहा. लवकर भरती परत शासन लवकरच पदभरती सुटू शकतं. अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. धन्यवाद. आभारी.